साहेब, या ठिकाणी दुष्काळी परिस्थितीत कारखाना उभा केला. संपतराव देशमुखांच्या मार्गदर्शनाखाली या कारखान्याचं सुरुवात झाली. आम्ही 90 पासून 95 पर्यंत कारखान्याचं, 94 पर्यंत कारखान्याचं लायसन्स आणण्यासाठी झगडलो आणि मला सगळ्यांनी खुळ्यात काढलं होतं त्यावेळेला की कारखान्याचं लायसन्स या ठिकाणी मिळू शकत नाही. परंतु प्रचंड संघर्ष करून त्यावेळेला कारखान्याचं लायसन्स घेतलं. मनोहर जोशींच्या हस्ते भूमिपूजन या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केलं. कारखाना उभा केला. 2-3 वर्ष चांगला चालला आणि परत दुष्काळ पडला. 2003 नंतर सलग 4-5 वर्ष दुष्काळाला सामोरं जावं लागलं. परत कारखाना सुरू झाला. परत 2007 ला टेंबूचं पाणी आलं. पाणी आणण्यामध्ये सुद्धा फार मोठा संघर्ष केला. या भागातले जवळजवळ 95 ला आम्ही टेंबूचं काम चालू केलं होतं. ते साधारण 2006-5 ला पाणी या ठिकाणी आलं. त्याच्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागला. साकारीच्या पाण्यासाठी मला संघर्ष करावा लागला. परंतु खरं सांगायचं तर त्या योजना चालू झाल्यामुळं या ठिकाणी ऊस मोठ्या प्रमाणात निर्माण झाला. परंतु आम्ही अडचणीत आलो आणि अडचणीतनं सावरण्यासाठी फार ताकद मागा असावी लागते. राजकीय परिस्थिती आपली जिल्ह्यातली वेगळी होती. परंतु तरी सुद्धा आम्ही न खचून जाता कारखाना चालवला. या भागात साहेब मी पाण्यासाठी प्रचंड काम केले. म्हणजे टेंबूची सुरुवात कुठून होतं आणि आमच्या तालुक्यात शेवट कुठं होतो आणि त्याच्यावरती किती दारे आहेत हे फक्त पृथ्वीराज देशमुख सांगू शकतो. साकारीवरती किती दारे आहेत आणि किती पोटपाटांची कामं झाली, किती राहिली हे मी सांगू शकतो. एवढं काम पाण्यासाठी मी केले. पाणी हा नाद होता आणि पाणी जर आलं नसतं तर आमच्या लोकांच्या चेहऱ्यावर हास्य दिसलं नसतं. परंतु मला एका गोष्टीची खंत होती की पाण्यासाठी प्रचंड व्याप केलं आणि आपला कारखाना अडचणीत आला आणि आमचा सगळा शेतकरी वर्ग आहे, माझ्यावर प्रेम करणारा सगळा कार्यकर्ता वर्ग आहे, तो सुद्धा हळहळत होता की बाबा एवढं काम पाण्यासाठी केलं आणि आपण अडचणीत आलो. आणि खरं तर तुम्हाला खरं सांगतो, शेतकऱ्यांनी मला फार सांभाळून घेतलं. त्याने त्याची जाणीव ठेवली. परंतु त्यांना खात्री होती की बाबा एक ना एक दिवस आपलं सगळ्यात बाहेर पडेल. आणि 17-18 सालची एक थोडीफार बिल आमची राहिली, ती सुद्धा बिल आता आपण क्लिअर करतोय. मागच्या सीझनची 1-1.5 महिन्याची बिल राहिली होती 3000 रुपये, ते बी परवा साहेबांनी पैसे दिले, ते बी आपण